नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किचनची साफसफाई अगदी पूर्ण प्लॅनिंग करून कशी करायची हे आपण आज बघणार आहोत. आणि त्यासोबतच किचनसाठी काही छोटे छोटे टिप्ससुद्धा आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे प्रत्येक महिन्याचं माझं काम आहे. प्रत्येक महिन्याला हा एक दिवस माझा ठरलेलाच असतो. प्रत्येक महिन्याला मी असं एक दिवशी सगळं किचनचं जे सामान आहे ते आवरायला घेते आणि सगळी भांडीसुद्धा मी घासून घेते. सोबतच किचनच्या ज्या सगळ्या ट्रॉल्या आहेत, रॅक आहे आणि जे डबे आहेत, जे छोटी छोटी भांडी आहेत किंवा काचेचे छोट्या बरण्या असतील तर ते सगळं मी व्यवस्थित धुवून पुसून घेते. ही सगळी आवराआवर जी आहे ती प्रत्येक महिन्याला एक दिवस माझी ठरलेलीच असते. प्रत्येक महिन्याला 1-2 दिवस मागे पुढे होतात, पण तेवढ्या 2-3 दिवसात एक दिवस माझा ठरलेलाच असतो की या दिवशी मला किचन स्वच्छ करायचं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण ज्या वेळेस प्रत्येक महिन्याला किचनची साफसफाई करतो तर एक दिवस आपला असं ठरवून घ्यायचा की त्या वेळामध्ये मुलांना सुट्टी नसेल. म्हणजे काय होतं, मुलं जर स्कूलमध्ये असतील किंवा ट्युशनला वगैरे जास्त वेळ जात असतील तर त्या वेळामध्ये आपण किचन आवरायला काढायचं. घरात जर छोटे मुलं म्हटले आणि आपण जर किचन आवरायला घेतलं की ते मुलं आपण काहीतरी एखाद्या पातेल्यात काढून ठेवतो किंवा एखादा डब्बा उघडा ठेवतो किंवा एखाद्या प्लेटमध्ये आपण वाळवण्यासाठी बाहेर गॅलरीमध्ये किंवा अंगणात ठेवतो. तर मुलांना येता जाता सवय असते की त्याला हात लावून बघतील किंवा मग कच्चं असेल तर ते न बघता खाऊन घेतील. तर त्यामुळे मुलं घरी नसतील तर त्यावेळेसच आपण किचन आवरायला काढायचं. आता मी माझं सांगते, मी स्वतः मुलं ज्यावेळेस घरी नसतात, स्कूलमध्ये असतात, तर तोपर्यंत माझं जवळपास सगळं सामान जे आहे ते सकाळी 9 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत सगळं आवरून होतं. आणि माझा मुलगा 1ला स्कूलमधून येतो तर तोपर्यंत मी सगळं आवरून मस्तपैकी जेवण वगैरे करून निवांत बसलेली असते. याचं कारण हेच, कारण माझ्याकडे हे जे तुम्हाला रॅक दिसतंय तर या रॅकमध्ये जेवढी आता भांडी मी लावणार आहे तर तेवढीच भांडी माझ्याकडे आहेत. आणि रॅकच्या बाजूला जे प्लास्टिकचे डबे आहेत तर ते एकूण 4 आहेत. त्याच्यात एक ब्राऊन कलरचा डब्बा आहे आणि 3 कलरचे डबे आहेत आणि काही छोटे छोटे चौकोनी टीप आहे तर ते माझ्याकडे आहेत. त्या व्यतिरिक्त जास्तीचं सामान मी ठेवत नाही. तर जसं की बऱ्याच महिला किंवा आपण गावाकडे बघतो वरती माळ्यावरती भरपूर असे मोठे 20-20 किलोचे, 15 किलोचे, 10 किलोचे डबे ठेवलेले असतात. पण माझ्याकडे खरं सांगते तसं काहीच नाही. फक्त रॅकमध्ये आता जेवढे भांडी लावणार आहे तेवढीच भांडी माझ्याकडे आहे आणि तेवढीच भांडी मला आवडतात. कारण जास्तीची भांडी ठेवली की आता आपल्याकडून सगळं होतं, आपण आता सगळी साफसफाई, सगळी भांडी नीट ठेवतो. आणि ही जरी भांडी आता एवढी दिसत असतील तरी जेव्हा मी ती घासायला काढते तर तेव्हा याच्या डबल आहे की काय असं मला वाटतं. कारण आता जेवढी भांडी आपण रॅकमध्ये लावल्यानंतर व्यवस्थित टिपटाप सगळं दिसतं, पण ज्यावेळेस आपण भांडी घासायला काढतो तर त्यावेळेस त्याच्या डबल भांडी आपण घासायला काढली की काय असं आपल्याला वाटतं. तर एवढीच भांडी आता मला असं वाटतं आता माझ्याकडे भरपूर झाले, त्यामुळे मी जास्तीची भांडी घेत नाही. कारण आता जेवढी भांडी आहे तीच खूप आहे. तर तीच मी एक महिन्याला जेव्हा आवरायला काढते तर तीच मला भरपूर वाटतात. त्यामुळे मग आता जेवढी भांडी आहे तेवढीच आपल्याकडे बास आहे असं मला वाटतं. तर ही जी भांडी आहे सगळी ती मी रॅकमधून आधी सगळी काढून घेते. कारण रॅकसुद्धा पुसायचं असतं. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आपण वर रॅक पुसतो, प्रत्येक आठवड्याला तर आपण रॅकसुद्धा पुसतो. आणि किचनवरती सुद्धा छोटे छोटे रॅक माझ्याकडे आहेत तर ते सुद्धा मी प्रत्येक आठवड्याला पुसते. पण प्रत्येक आठवड्याला पुसल्यानंतरसुद्धा त्याच्यावरती थोडीफार धूळ किंवा मग पाण्याचे हात लागल्यानंतर धूळ जमा झाल्यानंतर चिकट होऊन जाते. त्यामुळे मग असं प्रत्येक महिन्याला आपण रॅक डायरेक्ट घासून काढलं ना की मग ते स्वच्छ निघतं आणि कुठे डाग जरी असले तरी ते राहत नाही. व्यवस्थित सगळं रॅक जे आहे ते आपण घासून घेतो. तर आता हे जे रॅक मी लावलेलं आहे ते भिंतीला फिट केलेलं आहे, ते निघत नाही. त्यामुळे मग मी तिथेच त्याला घासून घेते. तर मी ताराच्या घासणीने घासत नाही, कारण ताराच्या घासणीने घासलं की सगळीकडे शिंतोडे उडतात आणि त्याच्यासोबतच साबणसुद्धा रॅकला व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे छोटं स्क्रब घेते आणि त्या स्क्रबनी मी सगळं रॅक जे आहे ते घासून काढते. करून मग रॅकसुद्धा व्यवस्थित घासल्या जातं आणि इकडे तिकडे डागसुद्धा लागत नाही. तर छानपैकी सगळं रॅक जे आहे ते मी घासून घेतलं. आणि हे जे तुम्हाला इथे मी छोटे छोटे पेपर ठेवताना दिसले तर
तर ते सगळं एक बॅनर आहे. तर काय होतं, आपण रॅकमध्ये पेपर ठेवतो, तर पेपर काही दिवसानंतर आपण कितीही कोरडी भांडी करून रॅकमध्ये लावली तरी देखील ती आपण रॅकमधून काढतो तर तेव्हा तो पेपर गोळा तरी होतो किंवा मग फाटला तरी जातो. त्यामुळे मग असं माझ्याकडे एक बॅनर आहे, तर ते मी कट करून बरोबर रॅकच्या आकाराचं कट करून रॅकमध्ये लावते, जेणेकरून मग दिसायलासुद्धा छान दिसतं. आता त्याच्या खालच्या साईडनी प्रिंट आहे आणि पाठीमागच्या साईडनी जे व्हाईट पूर्ण बॅनर असतं तर ते मी वरच्या साईडनी ठेवते, जेणेकरून मग दिसायलासुद्धा खूप छान वाटतं. तर आपल्याकडे आता जेवढं आहे आणि जे सामान आहे त्यामध्ये आपण काहीतरी ॲडजस्टमेंट केली आणि सगळं काहीतरी थोडंफार डोकं लावून व्यवस्थित सगळं सामान लावलं तर आपलं किचन जे आहे ते बऱ्यापैकी छान दिसू शकतं असं मला वाटतं. त्यामुळे मी जे जे करता येईल ते सगळं किचनसाठी करत असते. आपल्याकडे ज्या वस्तू आहे किंवा आपल्याकडे जी गोष्ट आहे त्याचा वापर करून किचन कसं जास्ती चांगलं करता येईल किंवा मध्ये आपण आणखीन काय काय बदल करू शकतो, तर याकडे माझं जास्त लक्ष असते. तर असं मी थोडं थोडं सगळं जो बदल आहे तो प्रत्येक महिन्याला करत असते. तर बऱ्याच वेळा असंही होतं की माझ्या रॅकमध्ये जे डबे आहे त्याची जागासुद्धा प्रत्येक महिन्याला बदलते. एकाच ठिकाणी मी सगळे डबे ठेवत नाही, कारण प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं केलं की आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि तेवढाच आपल्याला स्वयंपाक करायला आणखीनच उत्साह येतो. तर खालच्या लाईनमध्ये जे डबे आहे ते नेहमी तिथेच असतात. त्यांची जागा कधी बदलत नाही, कारण सगळ्यात पहिला डबा जो आहे तो माझा गव्हाच्या पिठाचा आहे. त्यामुळे तो रोज मला लागतो आणि डबेसुद्धा खूप बऱ्यापैकी जड आहे, त्यामुळे ते वरती ठेवता येत नाही. जड डबे मी सगळे खाली ठेवते. त्याचे असे बॅनर जे आहे ते मी कट केलेले आहे. आता ही वरच्या बाजूचे जे सगळे डबे आहे तर ते सगळे आवरून झालेले आहे आणि रॅकसुद्धा वरच्या बाजूचं मी सगळं पुसून घेतलं होतं आणि त्यानंतर खालच्या साईडचं पुसायचं राहिलं होतं. तर ते मी आधी घासून घेतलं आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतलं. त्यानंतर परत एकदा कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घेते, जेणेकरून मग थोडे जरी त्याच्यावरती ओले डाग असतील तर ते लगेच निघून जातात. आणि असे काही डबे जे फार खराब झालेले नसतात, कारण काय होतं, हा जो गव्हाच्या पिठाचा डबा आहे हा नेहमी आपण पुसत असतो किंवा मग रिकामा झाल्यानंतर मी तो नेहमी घासून परत त्याच्यामध्ये पीठ भरून ठेवते, त्यामुळे तो जास्त खराब होत नाही. आणि आणखीन काही डबे असतात जसे की पापडाचा असेल किंवा मग ज्वारीचा असेल किंवा तांदूळाचा असेल, तर ते डबे जास्त घाण होत नाही, कारण ते बऱ्यापैकी वापरले जात नाही. तर ते सुद्धा मी असे पुसून ठेवते, कारण जास्त खराब झालेले नसतात. त्यामुळे मग घासण्यापेक्षा ते वरच्या बाजूनेच मी व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि मग ते रॅकमध्ये लावून देते. कारण काय होतं, आपण रोज जर अशी डब्यांची व्यवस्थित काळजी घेतली, प्रत्येक डब्यामधून जर आपण एखादी गोष्ट घेत असू, तर स्वयंपाक झाल्यानंतर किंवा मग स्वयंपाकाच्या वेळी आपल्याला वेळ असेल तर एखादा कोरड्या कपड्याने म्हणजे हात स्वच्छ धुवून त्यानंतर कोरड्या कपड्याने डब्बा जो आहे तो व्यवस्थित पुसून रॅकमध्ये किंवा एखाद्या ट्रॉलीमध्ये तसाच आपण व्यवस्थित ठेवून द्यायचा, जेणेकरून मग अशी जास्तीचे भांडी जे आहे ते आपले खराब होत नाही किंवा त्याच्यावरती डाग लागत नाही किंवा तेलाचा पिठाचा हात त्याच्यावरती लागत नाही. छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात ज्या जर आपण रोज केल्या तर आपल्याला संपूर्ण डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही किंवा मग आपण जेव्हा किचनची स्वच्छता करतो तर त्यावेळेस आपल्याला जास्त मेहनत घेण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही. तर असं सगळं रॅक जे आहे ते माझं छानपैकी आवरून झालं होतं. त्यानंतर सगळे डबे मी व्यवस्थित लावून ठेवले आणि त्यानंतर मग ट्रॉल्या आवरायला घेतल्या. तर आता सध्या ऊन पडतं आहे, त्यामुळे मग भांडी वगैरे वाळण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. पण पावसाळ्यात काय होतं, खूप पाऊस असतो आणि भांडीसुद्धा व्यवस्थित वाळत नाही, ऊन पडत नाही. अशा वेळेला मी डबे जे आहे ते व्यवस्थित फक्त ओल्या कपड्याने पुसून घेते आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून मग रॅकमध्ये लावते. पण आता सध्या छान ऊन पडलेलं आहे, त्यामुळे जेवढी भांडी खराब झालेली होती ती सगळी मी व्यवस्थित घासून उन्हामध्ये वाळू दिली आणि 2 तासामध्ये ते एकदम कडक वाळून जातात. तर मागच्या महिन्यातसुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला, ज्यावेळेस मी किचनची स्वच्छता केली होती आणि किचनमध्ये सगळ्या वस्तू मी कशा व्यवस्थित लावते, तर हे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर त्यालासुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर म्हटलं चला आज वेळ आहे आणि मुलंसुद्धा स्कूलमध्ये गेलेली होती, त्यामुळे मग निवांत वेळ होता. तर या वेळामध्ये मग मी छानपैकी सगळं किचनचं जे भांडी वगैरे आहे ते आवरून घेतले. तेवढाच मला व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया. तर सगळी भांडी जी आहे ती व्यवस्थित मी वरती काढून घेते आणि त्यानंतर ट्रॉल्या ज्या आहे त्यासुद्धा बाहेर काढते. आता बऱ्याच ट्रॉल्या ज्या आहे त्या थोड्याफार खराब झालेल्या आहे, त्यामुळे त्या सगळ्या बाहेर निघत नाही, पण जेवढ्या बाहेर निघतात त्या सगळ्या मी बाहेर काढून घेत असते.
ट्रॉल्यांची सुद्धा एक विशेष गंमत आहे. ट्रॉली जर आपण एखादी वस्तू घेण्यासाठी उघडली आणि ती अर्धवट उघडली आणि त्यानंतर लावली, तर असं बऱ्याच वेळा जर आपण केलं, तर काही वेळानंतर ट्रॉली जी आहे ती खराब होते. तर ही वरची जी चम्मच वगैरे ठेवण्याची ट्रॉली आहे ती तशीच खराब झालेली आहे. त्यामुळे मग मी ही चम्मच ठेवण्याची जी ट्रॉली आहे, तर ती जेवढी बाहेर निघेल तेवढीच ओढते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये सामान जे आहे ते व्यवस्थित ठेवून देते. पण बाकीच्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या मी सगळ्या ओपन करते आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये सामान ठेवते. कारण मी इथे जेव्हापासनं आलेलो आहोत, तर तेव्हापासनं ही ट्रॉली अशीच आहे. त्यामुळे मग बाकीच्या ट्रॉल्यांची मी अशी चांगली काळजी घेते, जेणेकरून मग त्यासुद्धा अशा खराब होणार नाहीत. तर ह्या आणि त्यानंतर त्याच्यामधून वस्तू काढल्यानंतर आपण ती परत लावतोच. पण प्रत्येक वेळेस जेव्हा आपण त्याच्यामधील काही वस्तू आपल्याला घ्यायची असेल, तर ट्रॉली जी आहे ती पूर्ण उघडायची. आता बाकीच्या ट्रॉल्यांमधून मला जर एखादा डब्बा जरी घ्यायचा असला, तो डब्बा समोर जरी असला, तरी मी ट्रॉली जी आहे ती पूर्ण उघडते आणि त्यानंतर त्याच्यामधून डब्बा बाहेर काढून मग ट्रॉली परत लावते. कारण एका ताईंनी सांगितलेलं की अर्धवट ट्रॉली जर आपण उघडली तर ती काही दिवसानंतर खराब होते. त्यामुळे मग आता ही ट्रॉलीसुद्धा तशीच खराब झालेली असावी, म्हणून मग आता बाकीच्या ट्रॉल्या ज्या आहेत तर त्याच्यामधून एखादी वस्तू जर मला घ्यायची असेल तर ती मी पूर्ण ट्रॉली जी आहे ती उघडते आणि त्यानंतर त्याच्यामधून वस्तू घेते. तर अशा छोट्या छोट्या काही गोष्टी असतात त्या आपण एकमेकींकडूनच शिकतो. आपल्याला स्वतःहून असं काही येत नाही. कुठे ना कुठे कोणत्या तरी व्यक्तीकडून प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती शिकतच असतो. तर चांगल्या गोष्टी जर आपल्याला कोणाकडून घेता येत असल्या तर त्या आपण नक्कीच घ्याव्या. तर ही एक माहिती मला एका ताईंनी छान दिली होती, तर तीच मी आता तुमच्यासोबत शेअर केली. तर चला आता पुढे बघूया. तर ह्या सगळ्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या मी व्यवस्थित बाहेर काढून घेत असते आणि त्यानंतर मग ट्रॉली जी आहे ती व्यवस्थित पुसून घेते. आता ट्रॉली मी प्रत्येक 2 महिन्याला धुवून घेते. कारण काय होतं, बऱ्याच वेळा एखाद्या वेळा पिठाचा वगैरे हात लागतो. तसं तर मी प्रत्येक वेळेस हात धुवूनच सगळे डबे जे आहे ते व्यवस्थित ठेवून देते. तशा ट्रॉल्या कधीच खराब होत नाही. पण प्रत्येक वेळेस आपणच किचन आवरत असू किंवा आपणच किचनमध्ये काम करत असू असं होत नाही. बऱ्याच वेळा इतरही एखादी व्यक्ती किचनमध्ये काम करते किंवा मग मुलं असतात. मुलं सगळीकडे काही ना काही शोधाशोध करतात किंवा एखाद्या वस्तूला हात लावतात, एखाद्या डब्याला हात लावतात. त्यामुळे सुद्धा डबे जे आहेत ते थोडेफार खराब होतात किंवा ट्रॉल्या खराब होतात. तर ट्रॉल्या ज्या आहेत त्या मी प्रत्येक आठवड्याला स्वच्छ करते. कारण काय होतं, ट्रॉल्या रोज आपण त्याला ओपन करतो त्यावेळेस त्या थोड्याफार प्रमाणात खराब होतात. तर आपण जर अशा प्रत्येक आठवड्याला त्या व्यवस्थित पुसत राहिलो तर त्या प्रत्येक महिन्याला आपल्याला एकदम जास्त स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. वरवर जरी आपण त्या पुसल्या तरी देखील चालतं. पण आपण जर प्रत्येक आठवड्याला असं किचनची थोडीफार साफसफाई किंवा ट्रॉल्यांची साफसफाई किंवा बेसिनची साफसफाई जर आपण प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी करत नसू, तर महिन्याला आपल्याला सगळं किचन जे आहे ते आवरायला खूप जड जातं आणि वेळ तर खूप जातो. त्यामुळे अख्खा दिवस आपल्याला किचनमधील सगळ्या वस्तू आवरण्यात, सगळ्या ट्रॉल्या पुसण्यात, सगळे डब्बे वगैरे घासण्यात जातो. त्यामुळे असं प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक तिसऱ्या दुसऱ्या दिवशी किंवा जर असं सगळं किचन किंवा किचनमधील डब्बे व्यवस्थित पुसून ठेवले किंवा ट्रॉल्या बाहेरून घासून व्यवस्थित पुसून घेतल्या, तर प्रत्येक महिन्याला एकदम डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही. अगदी कमी वेळात आणि मेहनत लावून आपलं किचन जे आहे तर ते आपण स्वच्छ करू शकतो. तर आता आपल्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या मी लिक्विड किंवा मग डेटॉल वगैरे घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं फिनाईल टाकते किंवा मग साबण घेते किंवा आपलं भांडी घासण्याचं जे लिक्विड असते ते मी घेते आणि ते टाकून एखाद्या डब्यामध्ये किंवा मग तुमच्याकडे टी स्प्रेची बॉटल असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लिक्विड सगळं मिक्स करून ते सुद्धा स्प्रे करू शकता आणि त्यानंतर मग आपण ट्रॉल्या व्यवस्थित स्वच्छ करू शकतो. त्याने आपलं कामसुद्धा सोपं होतं. तर याऐवजी तुम्ही ट्रॉल्या जर स्वच्छ करायला घेतल्या असतील आणि त्या जर अगदीच जास्त खराब झालेल्या असतील, तर आपण त्या पाण्यामध्ये व्हिनेगर आणि खाण्याचा सोडा मिक्स करायचा आणि त्यानंतर त्याचा स्प्रे आपण आपल्या ट्रॉल्यांवरती करून ट्रॉल्या ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या. आता ट्रॉल्या स्वच्छ करताना सुद्धा आपण एक काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला फार वेळ लागणार नाही आणि आपला गोंधळ तर अजिबातच होणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण ट्रॉल्या स्वच्छ करायला घेतो तर त्यावेळेस आपण ट्रॉल्यांची सुरुवात
ही वरच्या बाजूने करायची, म्हणजे सगळ्यात वरची ट्रॉली जी आहे ती आपण आधी स्वच्छ करायची, जेणेकरून मग त्याचा जो काही थोडाफार कचरा असेल किंवा धूळ असेल तर ती खाली पडून जाते. आणि त्यासोबतच खालच्या ट्रॉल्यांमध्ये सुद्धा आपण एखादा कपडा किंवा एखादा पेपर टाकून ठेवायचा. असं केल्याने काय होणार आहे तर खालच्या ज्या ट्रॉल्या असतात त्यावरती किंवा त्याच्यामध्ये जे भांडी आपण ठेवलेली आहे त्याच्यावरती धूळ पडत नाही किंवा मग कचरा त्याच्यावरती होत नाही. तर त्या ट्रॉल्यांवरती आपण थोडंफार झाकण ठेवायचं आणि त्यानंतर मग वरच्या ट्रॉल्या आवरायला घ्यायच्या. आता सगळ्यात आधी आपण वरची ट्रॉली आवरायला घ्यायची, कारण सगळ्या ट्रॉल्या जर आपण एकदाच बाहेर काढल्या आणि त्याच्यामधलं सामानसुद्धा आपण एकदाच बाहेर काढलं तर पण सुद्धा बऱ्याच वेळा गोंधळून जातो की कुठलं सामान कुठे ठेवायचं, कुठलं सामान कुठं होतं, हे विचार करण्यातच आपला फार वेळ निघून जातो. त्यामुळे एकाच ट्रॉलीमधलं सामान आधी काढायचं, ते व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, उन्हात वाळवून ठेवायचं, त्यानंतर ते व्यवस्थित लावून ठेवायचं आणि त्यानंतर मग दुसरी ट्रॉली आपण काढायची. किंवा मग भांडी वगैरे आपण उन्हात वाळवत असू तर तोपर्यंत दुसऱ्या ट्रॉलीमधली भांडी आपण काढायची आणि ती धुवून घ्यायची. तोपर्यंत मग ती भांडी वाळेपर्यंत ही बाकीची भांडी जी आहे ती आपली घासून स्वच्छ होतात. तर इथे सगळं सामान जे आहे ते मी एकेका ट्रॉलीमधलं एक एक करून काढलं, जेणेकरून मग व्यवस्थित सगळं सामान जागेवरती बसतं आणि आपला गोंधळसुद्धा होत नाही. कारण सगळं सामान जर आपण एकदाच काढू तर आपल्यालासुद्धा सुचत नाही कुठलं सामान कुठे ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखादा मोठा ट्रे घ्यायचा किंवा एखादं टोपलं घ्यायचं किंवा फार फार तर आपली मोठी परात घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्या ट्रॉल्यांमधले जे काही चम्मच वगैरे असतील किंवा छोट्या छोट्या प्लेट्स असतात तर त्या खाली न ठेवता आपण डायरेक्ट त्याच्यावरती ठेवायच्या किंवा गॅस ओट्यावरती आपण ठेवायची. माझ्याकडून एक छोटीशी किचनची टिप होती जी मी प्रत्येक महिन्याला फॉलो करते, जेणेकरून मग माझा वेळेवरती गोंधळ होत नाही आणि सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या वेळेच्या आधी आणि व्यवस्थित सगळ्या लावून होतात. तर इथे ट्रॉल्यांचं जे सामान आहे ते व्यवस्थित सगळं लावून झालेलं होतं. ट्रॉल्यासुद्धा माझ्या पुसून झालेल्या होत्या आणि त्यानंतर मग हे बाजूला जे मी 3 डबे ठेवते आणि त्याच्यावरती एक ब्राऊन डबा असतो, तर याच्यामध्ये मी फार काही असं खाण्याचं सामान भरून ठेवत नाही. जे काही छोटे छोटे पॅकेट्स असतात, जसं मसाल्याचे असतील किंवा मग पॉपकॉर्नचे पॅकेट असतील किंवा सूपचे पॅकेट असतील किंवा इतर काही मसाले असतील, तर ते मी त्याच्यामध्ये काढून ठेवते. आणि आता एखादा पदार्थ बरणीमधला संपणार असला की तो मग मी दुसऱ्या एखाद्या स्टोअर केलेल्या डब्यामधून इकडे काढून आणते आणि तो मी असा या डब्यांमध्ये भरून ठेवते, जेणेकरून मग बरण्यांमधलं सामान संपलं की मी इथल्या डब्यामधून काढून ते लगेच कट करून त्या बरण्यांमध्ये भरून घेते. हे कामसुद्धा मी प्रत्येक आठवड्याला व्यवस्थित बघते की आता आपल्या तर तो मी जिथे मी सगळं किराणा भरून ठेवत असते तिथून काढून या डब्यांमध्ये भरून ठेवते, जेणेकरून मग एखादा पदार्थ संपला की तो लगेच वेळेवरती याच डब्यामधून मला मिळतो आणि तो मग मी या बरण्यांमध्ये काढून ठेवते. करून मग एखाद्या वेळेस जर आपण स्वयंपाक करत असलो आणि तो पदार्थ नेमका संपलेला असला तर जिथे मी सगळा किराणा भरून ठेवत असते तिथे जाऊन मला घेण्याची गरज पडत नाही. इथे या डब्यांमध्ये भरून ठेवलं की मग लगेच या डब्यांमधून काढून तो पदार्थ बरणीमध्ये भरता येतो. इथे मी सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पुसून घेतल्या आणि त्यानंतर सगळ्यात खालची ट्रॉली जी आहे तर त्याच्यामध्ये मी असं जे कधीतरी मला उपयोगात पडतं किंवा मग आपल्याला रोजच्या आपल्या कामामध्ये असं होतं की बऱ्याच वेळा आपल्याला छोट्या किंवा मोठ्या पिशव्या लागत असतात. तर मी काय करते, अशा एका मोठ्या पिशवीमध्ये सगळ्या मोठ्या पिशव्या व्यवस्थित घडी घालून ठेवलेल्या आहे आणि असं छोटी बॅग आहे तर त्याच्यामध्ये मी सगळ्या कॅरी बॅग ज्या आहे तर त्या अशा घडी घालून ठेवते, जेणेकरून मग त्या व्यवस्थित ट्रॉली उघडल्यानंतर आपल्याला घेता येतात. तर सगळ्या वस्तूंचं जर आपण वेगवेगळं वर्गीकरण करून सगळ्या वस्तू वेगवेगळ्या मस्त छानपैकी लावून ठेवल्या तर आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला घेण्यासाठी सुद्धा सोपी पडते. तर यासोबतच ज्यावेळेस आपण सगळं सामान किचन ट्रॉल्यांमधून बाहेर काढतो तर त्यावेळेस त्याच्यासाठी सुद्धा आपण एक वेगळा ट्रे किंवा मग एखादं छोटी टोपली करायची, जेणेकरून असे छोटे छोटे भांडे असतील तर ते आपण एखाद्या टोपलीमध्ये ठेवायचे किंवा मग जे काही आपलं कटलरीचं सामान असेल किंवा मग जेवढं आपलं किचनमधील वेगवेगळ्या वस्तू असतील तर त्या सगळ्या आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याच्या मापानुसार एखादा ट्रे किंवा एखादी छोटी टोपली घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते सामान ठेवायचं आणि ते सुद्धा आपण प्रत्येक महिन्याला व्यवस्थित घासून घ्यायचं, जेणेकरून मग त्याच्यामध्ये सुद्धा थोडीफार धूळ जमा झालेली असते तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करता येते. तर किचनमध्ये आपण ज्यावेळेस प्रत्येक महिन्याला किचन आवरतो तर त्यावेळेस सगळं सामान जे आहे ते तसंच धुवून पुसून किचनमध्ये आपल्याला लावायचं असतं.
पण त्यासोबतच सगळ्याच वस्तू आपण किचनमध्ये तशाच धुवून पुसून ठेवायच्या नाही. त्याच्यामधील काही अशा वस्तू असतात की ज्या आपण कधीतरी वापरतो किंवा ज्या जुन्या झालेल्या असतात, ज्या तुटलेल्या असतात. एखादा तुटलेला चम्मच असेल किंवा एखादं फुटलेलं भांडं असेल किंवा तर अशी काही भांडी असतील तर ती आपण बाजूला वेगळी काढायची आणि त्यानंतर जी चांगली भांडी आहे तर ती व्यवस्थित धुवून पुसून परत आपण ट्रॉल्यांमध्ये लावायची किंवा रॅकमध्ये लावायची. प्रत्येक महिन्याला घर आवरायचं किंवा किचन आवरायचं तर घरामधील किंवा किचनमधील वस्तू तशीच धुवून पुसून आपण घरामध्ये ठेवणंसुद्धा योग्य नाही. काहीतरी अशा वस्तू असतात की ज्या खराब झालेल्या असतात तर त्यासुद्धा आपण व्यवस्थित बाजूला करून घ्यायच्या असतात. या सगळ्या भांड्यांमध्ये आपल्याला रोज लागणारी भांडी आपण वेगळी ठेवायची. त्यासोबतच आपल्याला कधीतरी लागणारी भांडी आपण वेगळी ठेवायची किंवा आपण कधीच वापरत नसू पण आपल्या किचनमध्ये ती भांडी असतात किंवा आपल्याला ती भांडी आपल्या किचनमध्ये हवी असं जर आपल्याला वाटत असेल तर ती भांडी आपण वेगळी ठेवायची. कारण सगळी भांडी आपण व्यवस्थित वेगवेगळी ठेवली की आपल्यालासुद्धा रोज वापरायला सोपं पडतं आणि सगळी भांडी आपल्याला व्यवस्थित पटापट आपल्या हाताला लागतात. तर इथे माझं आता किचनमधलं जे छोटं रॅक आहे ते मी आधी घासून घेतलं. तर सगळी रॅक मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एकदाच काढत नाही, एक एक करून सगळी रॅक जी आहे ती मी बाहेर काढते आणि त्यानंतर मग ते स्वच्छ घासून धुवून घेते आणि त्यानंतर उन्हामध्ये थोडा वेळ वाळवत ठेवते. तर इथे आता या रॅकमधली मी सगळ्या ज्या बरण्या होत्या त्या बाहेर काढल्या आणि त्यानंतर रॅक स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर मग त्याच्यामधल्या ज्या बरण्या होत्या तर त्यासुद्धा मी धुवून पुसून घेतल्या आणि त्यानंतर त्या धुवून घेतल्यानंतर वेळ त्याला उन्हामध्ये ठेवल्या आणि त्यानंतरसुद्धा त्याच्यावरती थोडंफार पाणी राहतंच हे आपल्याला माहिती आहे. तर ते सुद्धा मी स्वच्छ पुसून घेतलं आणि प्रत्येक बरणीतलं सामान ज्या त्या बरणीमध्ये भरून व्यवस्थित त्या वाळवून घेतल्या. त्यानंतर मग सगळ्या बरण्या व्यवस्थित पुसून बाजूला ठेवून घेतल्या आणि त्यानंतर हे जे मोठं स्टीलचं रॅक आहे किचन ओट्यावरचं तर त्याच्यामधलीसुद्धा सगळी भांडी मी बाहेर काढून घेते आणि प्रत्येक महिन्याला ती व्यवस्थित धुवून घेते. ज्या बरण्या अगदीच आत्ता घासलेल्या असतील किंवा मग आत्ताच त्याच्यामध्ये एखादा पदार्थ आपण काढलेला असतो तर त्याआधी तर आपण बरण्या वगैरे धुवून घेतोच. तर त्या काही फार खराब झालेल्या नसतात त्यामुळे मग त्या फक्त मी वरच्या बाजूने पुसून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या बरण्या व्यवस्थित घासून घेते आणि मग जे रॅक आहे ते सुद्धा व्यवस्थित घासणीने घासून घेते आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेते आणि मग उन्हामध्ये वाळवत ठेवते. कारण सगळं रॅक जे आहे त्याला बारीक जाळ्या असतात त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित कपड्याने स्वच्छ करता येत नाही. तर ते उन्हातच व्यवस्थित वाळतं म्हणून मग ते उन्हात वाळू घालते आणि त्यानंतर मग ज्या बरण्या आहेत तर बरण्यांमध्ये आत्ताच नुकतं काही तिळगुळ किंवा मग दाण्यांची चटणी किंवा इतर काही चटण्या मसाले जे आहे ते मी आत्ताच भरलेले आहे. त्यामुळे त्या बरण्या ज्या आहेत त्या फक्त मी बाहेरच्या बाजूने पुसून घेते आणि व्यवस्थित गॅस ओट्यावरतीच एका बाजूला ठेवते. आता जे तिन्ही रॅक आहे ते मी एकदाच काढते कारण मला हे माहिती आहे की आता तिन्ही रॅकमध्ये वेगवेगळं सामान हे त्या रॅकनुसार कसं ठेवायचं आहे. तर आता ही नेहमीची सवय आहे त्यामुळे याच्यात माझा गोंधळ होत नाही म्हणून हे जे सगळे रॅक आहे हे मी एकदाच काढते. तर तुमच्याकडे देखील असे छोटे छोटे रॅक असतील तर त्यातलं जे सामान आहे ते आपण एकदाच काढू शकतो कारण बरण्या छोट्या असतात आणि आपल्याला माहिती असतं कोणत्या रॅकमध्ये आपण कुठली बरणी ठेवतो. तर असं सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित मी रॅकमध्ये लावून घेते. तर आता आधी मी काय करायचे ह्या ज्या छोट्या छोट्या बरण्या आता तुम्हाला इथे छोट्या रॅकमध्ये दिसल्या असतील तर त्या मी हे जे मोठं रॅक आहे आता जे मी पुसून घेते तर त्याच्यामध्ये ठेवत असते. पण यावेळेस म्हटलं की चला याची जी जाळी आहे ती छोटी आहे त्यामुळे मग ह्या छोट्या बरण्या या छोट्या रॅकमध्येच ठेवायच्या. तर हे ठेवून बघितल्यानंतर कसं दिसेल किंवा मग कसं वाटेल तर हे मला बघायचं होतं म्हणून मग छोट्या रॅकमध्ये सगळ्या छोट्या बरण्या ज्या काचेच्या आहेत त्या मी ठेवून घेतल्या आणि ज्या मोठ्या बरण्या आहेत ज्या मी एकसारख्याच सेट घेतलेला होता तर तो मोठ्या रॅकमध्ये ठेवून बघितला तर सगळ्या एकदम व्यवस्थित तंतोतंत अशा बसल्या. त्यामुळे मग मी असं सगळं सामान आता ठेवलं. तर प्रत्येक वेळेस मी ह्या ज्या बरण्या आहेत तर मोठ्या रॅकमधल्या छोट्या रॅकमध्ये असायच्या आणि छोट्या रॅकमधल्या मोठ्या रॅकमध्ये. पण आता मी उलटं केलं तर त्यामुळे आणखीनच छान वाटते कारण सगळ्या छोट्या छोट्या बरण्या सारख्या ठेवलेल्या असल्या की त्या घ्यायलासुद्धा सोप्या पडतात आणि लगेच समोर दिसतात. आधी काय व्हायचं बरण्या छोट्या असायच्या तर त्या मागे मोठ्या बरण्यांच्या मागे असल्या की लवकर दिसत नव्हत्या किंवा कोणत्या बरणीत काय आहे हे मला कळत नव्हतं. म्हणून मग मी आता असं ठेवून बघितलं तर त्यात पण या छोट्या रॅकमध्ये जे वरती बरण्या ठेवल्या होत्या तर नंतर मला लक्षात आलं की चहा साखरेचं सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे तर ते वरच्याच बाजूला मी ठेवत असते आणि त्यासोबत तेलाची जी बॉटल आहे ती सुद्धा ठेवत असते.
त्यानंतर परत सगळं सामान काढलं आणि परत वरच्या बरण्या ज्या आहेत त्या खालच्या भागामध्ये ठेवल्या आणि जे तेलाचं वगैरे आहे, चम्मच ठेवण्याचं स्टँड आहे, ते सगळं वरच्या बाजूला ठेवलं. तर असं सगळं सामान आवरण्यात, सगळं किचन आवरण्यात माझा 3 ते 3.5 तास जातो. तर या सगळ्या वेळामध्ये मी माझं सगळं किचन जे आहे ते व्यवस्थित आवरून घेते. तर बघा आता सगळ्यात शेवटी असं दिसतंय किचन छानपैकी आवरून झालेलं आहे आणि सगळे भांडे व्यवस्थित मी किचनमध्ये लावून घेतले. तर असं आवरलेलं किचन कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतं. असं सगळं महिनाभराचं किचन माझं जे आहे तर ते व्यवस्थित एकदम प्लॅनिंगनुसार आवरून झालेलं आहे. आणि जर जास्तच थकवा वाटत असेल तर तुम्ही एका दिवसाच्या गॅपमध्ये सुद्धा भांडी जी आहे ती व्यवस्थित आवरून ठेवू शकता. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये भांड्यांची मांडणी किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त प्रमाणात असतं. कोणाच्या घरात मोठी भांडी किंवा बरीच छोटी छोटी भांडी असतात तर ते घासण्यासुद्धा आपला तितका वेळ जातो. आपल्या वेळेनुसार एका दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी अशी व्यवस्थित आपण आपल्या किचनची सगळी साफसफाई जी आहे तर ती करू शकतो. करून मग पुढचा महिनाभर आपल्याला आपलं किचन जे आहे तर ते व्यवस्थित आणि सगळं टापटीप दिसतं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला जागच्या जागेवरती मिळतात. कुठेही आपल्याला शोधाशोध करावी लागत नाही. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.